कार आज मी उपासासाठी फोडणीची भगर बनवणार आहे। त्यासाठी या ठिकाणी मी भगर निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। 1 चमचा तेल टाकून भाजून घेणार आहे। अगोदर मोकळी फडफडीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहे। भगर कमी गॅसवर भाजायची। भगर भाजून झाली आहे। आता फोडणी देऊन घेऊयात। 2-3 मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत। बटाटा चिरून घेतलेला आहे बारीक। बटाटा तेलात थोडासा वाफलून घ्यायचा आहे, मग नंतर पाणी टाकून घेणार आहे। बटाटा वाफला आहे। आता 1 ग्लासच पाणी टाकून घेणार आहे। यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। शेंगदाण्याचं कूट 1 चमचा। पाण्याला उकळी आली आहे। यामध्ये आता भगर टाकून घ्यायची आणि 1-5 मिनिटं ताट झाकून ठेवायचं, वाफलून घ्यायची भगर। उपासाची भगर तयार आहे। तर रेसिपी एकदा नक्की बघा। आवडली तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।